बेडशीट आणि फळ वाटप करणार आहे. तरी सर्वप्रथम वर्धा आश्रमातर्फे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना आरोग्यमयी जीवन लाभो, अशीच वरचेवर त्यांची प्रगती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि वर्धा आश्रमातर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी राहावे अशी मी अपेक्षा करतो. त्यांच्या जीवनाची पुढील त्यांच्या पक्षाची जीवनाची माहिती हे सांगणारच. आपण सर्वांनी यांना उदार मनाने आशीर्वाद द्यावा. मी तर आशीर्वाद देऊन टाकला, तुम्ही बी सर्वांनी द्यावं ही अपेक्षा करतो. सांगा आता तुम्ही जे माहिती ते तुमचं कोण बोलणार, बोला ना तुम्ही. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीचे जाणावा. आज सर्वांचे लाडके, ज्यांनी समाजात सामाजिक परिवर्तन आणलं आणि समाजातला शेवटचा घटक जो आम आदमी आहे त्याला केंद्रस्थानी म्हणून त्याला न्याय देण्याचं कार्य, ज्या तुमच्या आमच्यामधलेच आणि आमची ऊर्जा अरविंदजी केजरीवाल यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. मी आपल्यापेक्षा काही मोठा नाही, आपल्या पोटी जन्मलेला बाळ आहे आणि बाळानं आई वडिलाला काही सांगावं यात काही योग्य नाही. आपले आशीर्वाद आमच्या आम आदमी पार्टीच्या सोबतच आहेत हे गृहीत मानतो आणि माझ्या समवेत आलेले माझे मित्र, आमच्या पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्रसिंगजी ग्रंथी, पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी कदम, पार्टीचे सरचिटणीस डॉक्टर अवधूत पवार, पार्टीचे सहसंयोजक ॲडव्होकेट पाडमुख सर, सूर्यवंशी, खिल्लारे आणि माझे इतर बंधू, आणि ज्यांच्या मी सिटी बसमधून प्रवास करायचो आणि कधी तिकीट राहिलं काय नाही राहिलं काय, पास म्हणलं की पुढे जा म्हणायचे, असे आमचे किवळ्याचे काका यांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली. या सर्वांचं केजरीवाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वागत करतो. मी आपल्याला काही सांगू इच्छित नाही, परंतु माणसानं माणसासाठी वागावं ही शिकवण आम आदमी पार्टी ही समाजात देते आणि तुमचं आणि माझं नातं विचाराच्या नात्यापेक्षा रक्ताचे नाते मजबूत असतात असं जे कोणी म्हणतात त्याला या उलट मी म्हणेन, रक्ताच्या नात्यापेक्षा विचाराचे नाते मजबूत होतात या माझा विश्वास आहे. हा विश्वास उराशी बाळगून आज आपण सर्वांनी एक दृढ निश्चय करूया, सामाजिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सर्व उतरूया आणि नांदेडच नाही तर पूर्ण देशामध्ये आम आदमीचा विचार, आम आदमी पार्टीची विचारधारा आणि सर्वसामान्याचं हित, भारतीय संविधानाचं कार्य, देशाची मान जगात कशी उंचावेल आणि या देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सारं मंत्रिमंडळ हे आम आदमी पार्टीचं कसं होईल यासाठी आपला ध्येय झिजावा ही आपल्याला प्रार्थना करतो, वंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. आजच्या या कार्यक्रमासाठी नांदेडची जी मंडळी आहे, आज विशेष कार्यक्रम म्हणजे आज आनंदाचा दिवस, कारण आजच्या दिवशी आमचे मेंटर आणि जे आमची श्रद्धा आहे, ज्या व्यक्तीला बघून आम्हाला एक वेगळी ऊर्जा येते, ती व्यक्ती आज आम जनतेच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे आणि ते स्थान त्यांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केलं, असे आमचे अरविंदजी केजरीवाल यांना मी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचाव्या ही प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे सिनियर
आमचे साथी नरेंद्रजी, आमचे अध्यक्ष कदमसाहेब, त्याच्यानंतर सहसचिव पाडमुकजी, भेदे सर, युवा मंडळी, आम्ही छोटेसेच या नांदेड जिल्ह्याचे कार्यकर्ते आहोत. परंतु साहेबाचं जर कार्य पाहिलं तर खूप मोठं कार्य त्यांनी करून ठेवलं आहे. आता या कार्याची थोडीफार तुमच्यापर्यंत पोहोचवावी. हे काय काम करतात आहे. भ्रष्टाचार हा भारतामध्ये केव्हापासून आहे? जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भ्रष्टाचार चालू आहे. आणि या भ्रष्टाचाराला एकमेव व्यक्ती आहे की त्याला फाटा देऊन तो भ्रष्टाचार शून्य करण्यासाठी आणि भारत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी जे अभियान चालू आहे ते आम आदमी पार्टीचं अभियान चालू आहे. भ्रष्टाचार संपला की तो जो पैसा आहे तो पैसा कुठे येईल? आमच्या तुमच्या कार्यामध्ये येईल. आणि आमचा जो देश आहे, आमच्या देशाचं जे कार्य आहे ते भारत देश नंबर 1ला कसा जाईल यासाठी प्रयत्नशील जे आहेत ते आमचे केजरीवाल सर आहे. 75 वर्ष झाले जवळपास भारताला स्वतंत्र होऊन. काल परवालाच आपण 75वा वर्धापन दिवस साजरा केला. पण 75वा वर्धापन दिवस साजरा करताना एक गोष्ट तुम्हाला काय काय मिळालं? आता तुम्ही तर इकडे वृद्धाच्या याच्यामध्ये आहात, पण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या ज्या काही बेसिक गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा, ह्या तरी पूर्ण सरकारनं केल्यात का? कुठल्या सरकारनं केल्यात का? नाही केल्या. आज विजेचे भाव कोणीकडच्या कोणीकडे गेले. पण दिल्लीमध्ये पाहिलं तर तुम्हाला वीज मोफत आहे. त्याच्यानंतर शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च होतो आणि आपण पोटातले याचे जवळचे पैसे जे काय आहेत ते पैसे जमा करून लेकराच्या शिक्षणावर खर्च करतो. तिथं शिक्षणसुद्धा मोफत आणि उच्च कोटीचं शिक्षण. जे आता क्लासेसला पैसे लागतात तिथं एकही रुपया क्लासला पैसा लागत नाही. आणि शिक्षण तुम्ही म्हणाल तसं शिक्षण. मुलींसाठी बसेसला खर्च लागत नाही, जाण्या येण्यासाठी कुठेही खर्च लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आता जो आपला टप्पा आहे, आता सगळ्यात जास्त खर्च कशावर होतो? आरोग्यावर होतो. आयुष्यभरामध्ये जे काय आपण काम केलेलं आहे, जे आपल्या शरीराला वापरलं आहे, जे काय आपण खाल्लं आहे, खानापानातून जे काय आपल्या शरीरात बदल झाले, त्यातून जे काही बिमाऱ्या उबळल्यात, त्या सगळ्या बिमाऱ्या आपल्याला वृद्ध याच्यामध्ये दिसतात. आणि सगळं आपली जमा झालेली जी काही आयुष्यभराची पुंजी आहे, म्हणून केजरीवाल साहेबांनी आरोग्याला जेवढा खर्च येईल, कितीही खर्च येऊ द्या, कुठलंही ऑपरेशन राहू द्या, एकही रुपया लागणार नाही. तुम्हाला पिवळं कार्डची किंवा हिरव्या कार्डची, निळ्या कार्डची, कुठल्याच कार्डची गरज नाही. सरळ जायला एकही रुपया खर्च लागणार नाही. आणि हे सगळं कुठं झालंय? दिल्लीमध्ये झालंय, पंजाब व्हायला. या सगळ्या गोष्टी भारतामध्ये पोचाव्या, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी याव्या म्हणून आमचं हे कार्य. आम्ही छोटंसं काम करायला लागलो, पण तुमचा आशीर्वाद जर मिळाला तर निश्चितपणे हे काम आम्ही पूर्ण करू. एवढे 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरे वरिष्ठ जो बैठे स्टेज पे पीछे, उनको मैं प्रणाम करता हूँ. सभी को मेरा प्रणाम. ये देश संतों महापुरुषों का देश, पीर पैगंबरों का देश, इतना महान देश. इस देश में किसी चीज़ की कमतरता नहीं है. और इस देश के खातिर के लिए कितने के लोग कुर्बान हो गए. अंग्रेज़ों को भगाने के लिए कितने के लोगों ने देश की आज़ादी के लिए कुर्बानी दी. आज वैसे ही मैं जिनको देखता हूँ, अरविंद केजरीवाल जी को भगत सिंह जी के रूप में देखता हूँ. मैं उनको एक क्रांतिकारी आदमी है. आज उनका जन्मदिन है. मैं आप सबके तरफ से उनको जन्मदिन की हार्दिक बधाई देता हूँ. गुरु महाराज परमेश्वर उनको देहारुक्ता बख्शे और ऐसी देश की सेवा करने का, उनको काम करने का हेल्थ अच्छा रखे. भगवान के आगे यही प्रार्थना करता हूँ मैं. आम आदमी पार्टी ये क्यों बनाना पड़ा? देश में से बहुत सारे पार्टियाँ हैं, कांग्रेस है, बीजेपी है, राष्ट्रवादी है, सेना है, बहुत से पार्टी, लेकिन आम आदमी पार्टी की क्या ज़रूरत पड़ी? तो अरविंद जी ने जब देखा था तो उन्होंने एक आंदोलन किया था कि एक देश में एक ऐसा कानून बनाओ
कि इस नेता लोगों के लिए कि भाई अगर काम नहीं करते हैं तो निकालने का अधिकार जनता में होना चाहिए। कोई भी नेता हो, बड़े से बड़ा नेता हो, काउंसलर हो, आमदार हो, खासदार हो, अगर काम नहीं करता है, भ्रष्टाचार करता है तो उसको जेल में भेजो। एक जन लोकपाल बिल, एक कायदा कानून बनाओ बोल रहे थे देश में, तो लेकिन जब मांगनी कर रहे थे तो उन्होंने बोले कि भाई जन लोकपाल बिल बनाएंगे तो हमारे लोग सब चोरा हैं, सब जेल में चले जाएंगे। सब पार्टी के लोग, आपको पता है, सब मंत्री पैसे खाते हैं। तो बोले उन्होंने कोई मानने को तैयार नहीं है। तो उन्होंने बोले चैलेंज करें, उन्होंने एक आम आदमी को चैलेंज करे, अरविंद जी को, कि भाई आप आओ, पार्टी बनाओ, चुनाव लड़ो, जीत के आओ और बनाओ। तो ठीक है, बोले अरविंद जी ने चैलेंज एक्सेप्ट करे, उन्होंने पार्टी बनाई। आज दिल्ली में उनको भारी बहुमत से 70 में से 67 सीटें आए और उन्होंने काम ऐसा किया है पूछो मत। मेरे सीनियर जो है सो पवार सर ने आपको बहुत सारी बातें बताएं, उसमें से एक बात बताता हूं मैं आपको। अरविंद जी जो है ना, टैक्स का पैसा, जो जनता का टैक्स का पैसा है, जो जनता देती है, सवेरे से उठते हो आप, सवेरे उठे, साबुन यूज़ करा, उसमें गवर्नमेंट को टैक्स दिया, पेस्ट यूज़ करा, टैक्स दिया, सवेरे से लेके शाम तक टैक्स देते हो, फिर जब और सो जाते हो तो फिर भी टैक्स देते रहते हो। क्यों? पंखा चालू है, उसमें भी टैक्स दे रहे हैं। इतना टैक्स जा रहा कहाँ है? इतना पैसा आ रहा है तो लोगों को क्या सुविधा है? लोगों के लिए कोई सुविधा नहीं है। लेकिन अरविंद जी ने जो 30,000 करोड़ का बजट था, आज दिल्ली का 72,000 करोड़ रुपए हो गया। जनता भी खुल के टैक्स दे रही है। 350 करोड़ का पुल उन्होंने 250 करोड़ में बनाया है और 100 करोड़ के दवाइयाँ, मेडिसिन्स सरकारी दवाखानों में फ्री दे रहे हैं। और अच्छा सा अच्छा आपके हेल्थ के लिए इलाज हो, इसके लिए दवाखाने बना रहे हैं, बच्चों के लिए स्कूल बना रहे हैं और बहुत सारे ऐसे क्रांतिकारी काम कर रहे हैं अरविंद जी। तो एक ही मकसद है, अभी दिल्ली में तो सरकार आ गई है, पंजाब में लोग सब जागृत हो रहे हैं। करून की आम्ही तुमच्यासाठी केळी, बेडशीट किंवा फळं घेऊन आलो. आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. आम्ही आशीर्वाद आमच्यासाठी नाही घ्यायला आलो आहे, आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी. देशाचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी बसवायचे. त्याच्यामुळे आम्ही यासाठी सर्व वृद्धाश्रमामध्ये यासाठी आलेलो आहे आणि सर्व बुजुर्ग लोकांचे आशीर्वाद घेतले तरच माननीय अरविंद केजरीवाल हे देशाचे पंतप्रधान बनतील, असा आमचा दृढ विश्वास आहे. कारण घरामध्ये थोरा माणसांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय लहान माणसं मोठे होत नाहीत. हा आपल्या परंपरा आहे. या परंपरेचा भाग म्हणून आम्ही आलेलो. दुसरी गोष्ट, अरविंद केजरीवाल यांनी या दिल्लीमध्ये म्हणा किंवा पंजाबमध्ये जे कार्य केले ते आमचे पवार सर, भेदे सर यांनी सांगले. त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला महत्त्वाचं काम सांगतो. दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिक भवन आहे. जसं आपल्याकडं वृद्धाश्रम आहे, तिथं वृद्धाश्रम नाही आहे, तिथं ज्येष्ठ नागरिक भवन आहे. ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये आपल्या घरामध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा त्या ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये आहेत. तिथं AC आहे, AC हॉल आहेत, गरम पाणी, थंड पाणी, यात्रा, जर तुम्हाला यात्रेला जायचं असेल तर यात्रासुद्धा तुम्हाला मोफत आहे. तुमच्या खिशातून एकही पैसा न घेता तुम्हाला यात्रा करून आणता, तिथं राहायला आहे. 1,000 लोकांचं ज्येष्ठ नागरिक भवन दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पुढाकारातून झालेलं आहे. तसं ज्येष्ठ नागरिक भवन भारतामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावे अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा आहे. आणि ते केव्हा होईल? जेव्हा आम्ही सत्तेत येऊ. सत्तेत आल्यानंतरच ह्या गोष्टी होतील. आणि अरविंद केजरीवालसारखे प्रामाणिक आणि कर्तबगार माणूस जोपर्यंत या देशाचा पंतप्रधान होणार नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाही. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, तुमचे आशीर्वाद त्यांना मिळावे या शुद्ध हेतूने आम्ही इथं आलेलो आहेत. आपण त्यांना आशीर्वाद द्यावा आणि भावी 2024 म्हणा 2029मध्ये देशाचे पंतप्रधान अरविंद केजरीवाल यावे ही आमची इच्छा आहे. त्यासाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. आपण आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. जय हिंद, जय भारत. यांचा वाढदिवस निमित्त इथं जमलेला असावे. सर्व आपण त्यांना आशीर्वाद देऊ आणि त्यांच्या जीवन आरोग्यमय राहावं आणि सर्व कार्य जसं ते चालू आहे दिल्लीमध्ये पूर्ण भारतभर वर्चस्व त्यांचं चालत राहावं आणि चांगल्या सुख सुविधा सगळ्यांना समृद्धीचं जीवन मिळावं हे प्रार्थना करतो. आणि जे आज वृद्धाश्रमात आपण इथं दिलेलं नाव आहे
तर पूर्ण महाराष्ट्र भारतभर अशा काही वृद्धाश्रम पुढं आता जी लेवल आहे त्यानंतर हे राहू नये याच्यासाठी काही प्रयत्न करत आहेत. त्यांनी जसं ज्येष्ठ नागरिक भवन उभं केले आहे, त्यांना सगळ्या सुविधा दिल्या तिथं. त्याचप्रमाणे इथे पण आज काही आपण सुविधा हे करू शकतो. माझ्या प्रयत्नातून मी काही जे होईल तेवढं माझ्याकडून मी एक अर्ज करून कुठेतरी इथे तुम्हाला जे डेली आरोग्यासाठी जी जिम लागते, ग्रीन जिमचं आपण हे करतो. तर सकाळी उठल्यानंतर एक ग्रीन जिम आपण महानगरपालिकेतून त्याचं हे करून अर्ज करून आपण इथं बनवण्याचा प्रयत्न करू. त्याचं हे करू, सरला बोलू आपण, सगळ्यांचं एक आपलं हे करू. इथे एक सुविधा येण्यासाठी ग्रीन जिम आणि एक आरोग्य तपासणीची शिबिर म्हणून आठवड्याला किंवा महिन्याभरातून एक यांची तपासणी व्हावी त्याच्यासाठी एक असा आपण प्रयत्न करू. हीच आपल्या सरांच्या वाढदिवसानिमित्त ते सांगू इच्छितो आणि सगळ्यांना चांगलं सुखसुविधा मिळो आणि हीच प्रार्थना. आज माननीय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे या ठिकाणी सर्व नांदेड जिल्ह्यातील आम आदमी पार्टी सर्व कमिटी, जिल्हा कमिटी आणि शहर कमिटी या सर्व कमिटीच्या लोकांनी या ठिकाणी वृद्ध आश्रम या ठिकाणी येऊन आपण अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल विचार मांडावं आणि त्यांचा वाढदिवस साजरा करावा या उद्देशाने या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष कदम सर आणि सचिव पवार साहेब आणि नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीचे एक आदरणीय ज्येष्ठ आमचे व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक ग्रंथी साहेब आणि विशेष मार्गदर्शक आमचे भेदे साहेब आणि ॲडव्होकेट या उद्देशाने आमचे एक मार्गदर्शक पाडमुख सर आणि सर्व आमचे सहकारी आम आदमी पार्टीचे या ठिकाणी आम्ही सर्वजण आम आदमी पार्टी या वतीनं इथं या ठिकाणी त्यांचे विचार पोहोचण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. तर विचार म्हणजे कसं, आजकाल सर्वजण सांगतातच, आता खूप काही आमचं मार्गदर्शन झालं आहे सरांचं. त्यांनी खूप काही सांगितलं की बाबा दिल्लीमध्ये अशा प्रकारे व्यवस्था आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ह्या सुविधा आहेत. हां, मग परंतु हे होते कसं, या ठिकाणी सुद्धा आपला महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा प्रकारच्या बहुत आपल्याकडे हे आहेत, सुविधा आहेत, ज्येष्ठ नागरिकासाठी आहेत आणि लहान मुलासाठी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये सुविधा आहेत, पण ते सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. का पोहोचत नाहीत याचं माहीत आहे सर आपलं उदाहरण. तर महाराष्ट्रामध्ये खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि भ्रष्टाचार कसा वाढलेला आहे, प्रत्येक ठिकाणची सिस्टीमच तशी होऊन गेली आहे. कारण आता तुम्हाला जे सुविधा आल्या तिथं मग तुमच्या सुविधा थोड्या वर लेवलपर्यंत कमी होत जातात. पण आपण उदाहरणार्थ त्यांची तक्रार जर एखादी वेळेस करत बसलो तर त्या तक्रारीचं आपल्याला कुठंच उत्तर मिळत नाही. कारण का, ती सिस्टीम तशी जुडलेली आहे तशी या महाराष्ट्रामध्ये. पण दिल्लीमध्ये तसं नाही. दिल्लीमध्ये प्रत्येक गोष्टीचा जवाब आहे. दिल्लीमध्ये साध्या जरी गोष्टी, आपण आता एक साधं होतं, एक मीटरचं उदाहरण होतं, तर आपण या महाराष्ट्रामध्ये साधं मीटरचं बिलाचं जर आपला तक्रार करायचं असेल तर आपण काय करतो, मीटरच्या लाईनमॅनपर्यंत जातो. लाईनमॅन म्हणतो समोर जा, मग आपण त्या कार्यालयापर्यंत जातो. समोरच्याही कार्यालयापर्यंत गेलं तिथपर्यंतही आपल्याला कुठंच काही अंत लागत नाही, कारण ती सिस्टीमच तशी जुळलेली आहे, त्याला माहीतच आहे ते. पण दिल्लीमध्ये तसं नाही. साधा जर व्यक्ती मीटरचं बिल जरी त्यांना तक्रार असेल मीटरची, तरी तो आमदार लेवलपर्यंत जातो. कारण हे आम्ही आमच्या स्वतः प्रॅक्टिकल डोळ्यानं आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही जेव्हा तिथं प्रचाराला गेलो तेव्हा आमदार लेवलच्या व्यक्तीपर्यंत ते मीटरचं बिल घेऊन अशी तक्रार आहे म्हणून ते आमदारपर्यंत येत गेलेत. म्हणून ते सुविधा तिथं योग्य प्रकारे आणि चांगल्या आहेत. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. मग विशेष म्हणजे हे कशामुळे, तर ह्या पूर्ण भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपल्याला पूर्ण नायनाट करायचं आहे आणि आपल्याला चांगलं एक स्वच्छ सरकार इथं आणायचं आहे. कारण अरविंद केजरीवाल साहेबांना खूप मेहनत करावं लागलं. नुसतं ते साधं मुख्यमंत्री झालेले नाहीत, त्यांनासुद्धा अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये का जावं लागलं, कारण कोणताही व्यक्ती
जर सत्य काम करण्यासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तर जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना मिळत नाही. आता त्यांचं कुठेही थांगपत्ता लागत नाही, म्हणून ते लोक काय करतात, आरोप टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि असेच आरोप अरविंद केजरीवाल साहेबावर खूप आरोप टाकलेले आहेत. मग आता कुठंतरी मग कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते, पण ती मर्यादा तुटून गेली. मग मर्यादा तुटल्याच्या नंतर सत्य हे सत्यच असते. मग ह्या उद्देशाने त्यांचं जे आहे खरी परिस्थिती आणि त्यांचं सत्य कर्म कार्य हे कुठंतरी योग्य वाटलं, म्हणून अरविंद केजरीवाल साहेब एक चांगल्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी दिल्लीमध्ये करत आहेत. तसं आता इथंसुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीची चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी आपण या पार्टीला मदत करायचं आहे. आता आपण बोलतो सर्व काही करतो, आता आपल्याला वाटते, पण ऐन टायमाला कसं होते, मतदानाच्या वेळेस पहा, मतदानाच्या वेळेस असं होते की जे लोक येतात पैसेवाले येतात, पैसेवाले येऊन एक उद्या इलेक्शन आहे म्हणता, रात्रच्या रातोमध्ये पूर्ण नियोजन त्यांनी करतात. कसं करतात, 400-500 रुपये तुम्हाला आपल्यासारख्या लोकांना देतात. अरे इथं काय पडलेलं आहे, हे चलत राहते, हे राजकारण आहे, तुम्हाला माहीत नाही का, असंच बनवित असतात. आणि हे घ्या, काय करता, हे घ्याचं मतदान करा, गुणांना बसा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणी आणून द्याले का इथं, उगं म्हणत असतात. असा प्रकार घडते, म्हणून असं होऊ देऊ नका. प्रत्येक जनतेलाच आमचं सांगणं आहे की बाबा हे पूर्ण आपण 4 वर्ष 5 वर्ष असंच बोलतो सर्वच काही करतो, पण ऐन टायमाला वेळेला आपण सर्व काही विसरून जातो आणि 400-500 रुपयामध्ये मतदान गलत मार्गाने करतो. म्हणून असं आपल्याला सर्वच जनतेला हे परत भोगावं लागते आणि 4-5 वर्ष मग पुन्हा अजून वाट पाहावं लागते की अरे खरंच झालं, आता एवढी बार गेलं, पण आता आम्ही नंतर असं करणार नाहीत, असा प्रकार होते. म्हणून आताच मी सांगतो की आपल्याला 4 वर्ष 5 वर्ष बोलून किंवा काही असं मोह बघून कुठलाच उपयोग नाही. फक्त इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण आपलं विश्वास एक पक्का दर्द निश्चय ठेवून आपण मतदान योग्य पद्धतीने करावं, असं जनतेला सांगणं आहे. आणि अरविंद केजरीवाल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्हाला तुमचा अनुभव, तुमचं सर्व काही इथलं राहणीमान हे पाहायला मिळालं. आणि आम्हाला या ठिकाणी आपली भेट झाली. जरी तुम्हाला अजून कोणत्या अडीअडचणी इतर कोणत्या असतील तरी आमचे वरिष्ठ इथं सर्वच काही आहेत, त्यांच्याकडे सर्वच योग्य पद्धतीचे आहेत. ॲडव्होकेटमधून म्हणा, ॲडव्होकेटचे बी आहेत, डॉक्टरचं कुठं काय असलं तर आमच्याकडे डॉक्टर बी आहेत. आणि सामाजिक असेल कोणतं तुमच्या अडीअडचणी सामाजिक सोडवण्यासुद्धा आमचे व्यक्ती आहेत. नंबर घ्या आणि कुठं अडचण असेल तर त्यांना संपर्क करा. इथून आपला संपर्क आताच नाही, हमेशा चालूच राहणार आहे. एवढं बोलून 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय भारत. आम्ही तुमचा सर्व समाजानंतर सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत. तरी तुमच्या आमच्या पार्टीला सर्वांना आशीर्वाद राहू द्या, एवढीच विनंती करतो. ते म्हणावं आणि 2 राज्यामध्ये ज्या माणसानं सत्ता आणली त्याबद्दल माझ्या मनातून मी त्यांना तर आशीर्वाद देईलच. पण आत्ताही आमची चर्चा झाली साहेबासोबत, साहेब त्या माणसाचं जर राज्य देशावर आलं, पंतप्रधान झाला, खरंच त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे. इंग्रजसुद्धा म्हणत होतं भारत हे सोन्याची चिडी आहे. पण भारताला कंगाल नाबूद साफ करण्यासाठी इंग्रजानं जितकं केलं नाही तितकं या 75 वर्षामध्ये घडले. इंग्रजाचा टॅक्स बघा तुम्ही, इंग्रजाचा न्याय बघा, त्या ताबडतोब न्याय मिळत होता. आता बलात्कार झाला एखाद्या महिलेवर 20-25 वर्ष झाला तर 80-90 वर्षाला तिचा न्याय मिळाला आहे. ही न्यायव्यवस्था इथं आहे. पोलीस संरक्षण असत आहे. तरी भ्रष्टाचार तर तुम्ही सगळ्यांना सांगलात, या भ्रष्टाचाराला सीमाच नाही. आमचं शरद जोशीसुद्धा एक बार म्हणलं होतं, अरे तुम्ही घाबरू नका, गावागावातला सरपंच, जिल्हा परिषदचा मेंबर, आमदार, खासदार हे तुम्हाला एक दिवस जलद दिसतील. ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशीच प्रक्रिया पुढे चालू राहावं. ज्यानं चोरी केली ते माणसं जलद जावे एवढी माझी इच्छा आहे. आज आपण वाढदिवसामध्ये जर इथं आलात, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष कदम साहेब असतील, ग्रंथी साहेब असतील, वकील साहेब असतील, पवार साहेब असेल, इतर कोणाचे नावं घेण्यामध्ये मी जर कमी पडलं असलो तुम्हाला माफ करा. आम्ही तर आशीर्वाद देतात. गरज पडली, माझी तब्येत चांगली राहिली
तर मी सुद्धा तुमच्या प्रचाराला नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण एखाद्या निवडणुका लढवत असाल, मोहन सिद्धार्थ माझे दोस्त आहेत उमऱ्याचे, आणि त्याच्यासोबत सुद्धा मी येऊन तुम्हाला जे काही मला मदत करता येईल ती मदत करीन, आणि आपलं असंच कार्य सतत वाढो ही आमची परमेश्वराकडे सुद्धा मागणी आहे. इथले आमचे विक्रम पाटील टरके साहेब हे किवळ्याचे आहेत, पण खरंच आहे नाही हे वृद्धाश्रम इतका चांगला सांभाळला, इथले माणसंही चांगली आहेत. हे माणसं सगळे विचार ऐकून तुम्हाला काय द्यायचं नाही भाऊ, एक मताची फुल्ली द्यायची आहे, ही काही उघडही द्यायची नाही कोणी मारील म्हणायला. पैसे कोणी दिले, पैसे घ्या, पैसे घ्यायला त्या हरामाचे पैसे आता अशी काही कमाई करून नांगवर हाणून पैसे कमिले नव्हत, त्याच्या हरामाचे पैसे घ्या, परी मत बाजूला द्या. जर केजरीवाल साहेबाचे इथे प्रतिनिधी उभा टाकले, आपण सगळ्यांना सहकार्य करावं अशी तुम्हाला मी विनंती करतो. व इथं आलेल्या सगळ्या माणसाला मला खूप आज आनंद झाला, त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बिल्कुल हमारे केजरीवाल साहब को आशीर्वाद दीजिए। क्रांतिकारी आदमी हैं, बहुत ही, मैं तो बताना भगत सिंह के रूप में देखता हूँ उनको। हाँ, बड़े बड़े माफिया गुंडों से टक्कर ले रहे हैं, माफिया गुंडों से टक्कर ले रहे हैं, कई लोग मार भी नहीं पीछे पड़े हैं। हाँ, लोगों को हमारे देश में ये ईमानदार येऊ शकतात, काही अडचण नाही. येतात जातात, चलणं फिरणं चालू आहे, त्याच्यामुळे काही अडचण पुन्हा एकदा बोला. आता सगळं काम झालेलं आहे. नाही, त्या ह्याच्यात आपच्या खाली झाडूचं चित्र आहे, आणि त्या झाडूचा उद्देश काय पार्टीमध्ये काय, म्हणजे झाडू तर प्रश्नच नाही. घरामध्ये तर आमच्या महिला आम्ही खुश आहोत झाडूवर, कारण ते सबंधच घर आमचं क्लीन करतं. मग तो उद्देश आहे का तुमचा, म्हणजे बॅड थिंग्स वर झाडू फिरवायचं आहे का? तर त्याचं आपण ज्यावेळी स्पीच द्याल तर हां, ओके, थँक्यू. खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. खूप विचारपूर्वक हे चिन्ह घेण्यात आलं. जसं आता तुम्ही महिला आहेत, घरामध्ये आपल्या कचरा झाला, घाण झाली, तर काय वापरतो आपण? घाण. देशामध्ये सुद्धा अशी खूप घाण वाढलेली आहे, भ्रष्टाचाराची घाण वाढलेली आहे. आणि केजरीवाल साहेब भ्रष्टाचार मुक्त भारत हे अभियान चालवतात. मग आता भ्रष्टाचाराला आपल्याला काढायचं आहे तर काहीतरी हत्यार आपल्या हातात लागेल, म्हणून त्यांनी काय केलं, हे झाडू एक हत्यार घेतलेलं आहे, आणि या झाडूच्या मार्फत हे भ्रष्टाचार आपल्याला देशाच्या बाहेर काढायचा आहे. जसा आपला कचरा घराच्या बाहेर काढतो आपण, तसा हा भ्रष्टाचार देशाच्या बाहेर काढायचा आहे. याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज. धन्यवाद. या ठिकाणी सुद्धा खूप विचारवंत व्यक्ती आहेत. बरं, वृद्ध आश्रम म्हणजे असं काही समजू नका. सर्व जनतेला माझं आवाहन आहे, वृद्ध आश्रमातले व्यक्ती आपल्या जनरल व्यक्तीपेक्षा खूप विचारवंत आहेत, की आज आम्हाला खरंच त्यांच्याकडून बरंच काही अवगत करून घेता आलं. कारण त्यांनी असा मुद्दा एक उचलला की बाबा झाडू हे सिम्बॉल का नेमण्यात आलं किंवा का घेण्यात आलं, तर खरंच आम्हाला एक खूप छान वाटलं. आश्चर्य आम्ही झालो की मनुष्य तुम्ही हा सुद्धा या झाडूचा विचार केलात. पण असाच विचार प्रत्येक जनतेने जर केलं तर भारत एकदम चांगलं आदर्श बनेल, आणि केजरीवाल साहेब पंतप्रधान होऊन त्याला सर्व देशाला करायला घ्यावं एकदम लागतं. चांगल्या त्यांची- प्रकारे असं सोयी नाही सुविधा मिळतील. कसं असते, आता तुमचं वय जे आहे हे असंच वाढलंय का? प्रत्येक माणसाला वय वाढताना अनुभव येतो, आणि हा अनुभवाचा पूर्ण भंडार तुमच्याकडे आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचे वेगवेगळे जीवनामधले अनुभव आहेत, आणि ते अनुभव तुमच्यासोबत आहेत. त्या अनुभवाची शिदोरी आम्हाला मिळाली आज. तुम्ही एक खूप चांगला प्रश्न केला आहे. हां, आणि असंच तुमच्या मार्फत देशाचं कार्य हो. आता वय जरी नसलं तुमचं, पण बसल्या जागी आपण हे कार्य करू शकतो. आपण प्रबोधन करणं, आलेल्या माणसाला सांगणं, समजून सांगणं, हे प्रबोधन करू शकतो. वृद्ध आश्रमातल्या व्यक्तीकडून काही सूचना घेणं म्हणजे हे खूप एक